विकास। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 800 जण अयोध्याला विशेष रेल्वे गाडीतून रवाना झाले। त्यांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सुरक्षित जा, सुरक्षित या अशा शुभेच्छाही दिल्या आहेत। राजापूर, लांजा, रत्नागिरी, खेड, चिपळूण सगळ्या जिल्ह्यातले 800 ते 1000 रामभक्त याच्यामध्ये आहेत आणि सगळे 60 वर्षाच्या वरचे आहेत। काहींची गैरसोय झाली होती, काही अनावधानानं नोंदणीमध्ये काही अडचणी झाल्या होत्या, त्यांना देखील आम्ही परवानगी दिलेली आहे आणि यांच्याबरोबर बऱ्यापैकी स्वयंसेवक देखील आहेत, डॉक्टरांची टीम आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या हेल्थच्या आहेत त्या देखील तपासण्याची रचना ह्या सगळ्या रेल्वेमध्ये आहे आणि म्हणून हा प्रवास करत असताना त्यांना घरातच असल्याचा भास होईल। नागरिकांना नेणारी पहिली ट्रेन, कारण बाकी ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना कुठेही नेण्यात आलं नाही आणि रत्नागिरीतून सुटणारी पहिली ट्रेन आहे असं मला कळलं नाही। वस्तुस्थिती खरी आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधीनं, पालकमंत्र्यानं, मंत्र्यानं कमिटेड असलं पाहिजे। जे लोकांना आपण आश्वासन देतो ते जर शासनाच्या मार्फत पूर्ण करता आलं नाही तर स्वतःमध्ये धमक असली पाहिजे, स्वतःच्या माध्यमातून पूर्ण करायची। परंतु ही वेळ काय माझ्यावर आली नाही। शासनानं दिलेला शब्द विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आम्ही केलेला आहे। परंतु या सगळ्याचं श्रेय मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना देतो। या तिन्ही नेतृत्वामुळे आज ही सोय आम्हाला उपलब्ध झालेली आहे। पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विशेष रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या। कुठच्याही ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही, त्यांना कोणतीही कमतरता भासणार नाही याची काळजी अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे सांगून सुरक्षित जा, सुरक्षित या अशा शुभेच्छा पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या। रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून 800 ज्येष्ठ नागरिकांना अयोध्याला तीर्थदर्शनासाठी घेऊन जाणारी कोकणातील पहिली रेल्वे रवाना झाली। पालकमंत्री डॉ. सामंत यांनी फीत कापून या उपक्रमाचा शुभारंभ केला। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, असिस्टंट मॅनेजर टुरिझम संजय शर्मा, प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट, प्रांत अधिकारी जीवन देसाई, राहुल पंडित, जिल्हा परिषद माजी सभापती बापू महाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते। पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, जातानाचा 2.5 दिवसाचा प्रवास आणि येतानाचा 2.5 दिवसाचा प्रवास आहे। असे घरामध्ये मुली आई वडिलांना जी सेवा करतात, मुले ज्याप्रमाणे आई वडिलांची काळजी घेतात त्यापेक्षा जास्त काळजी आपण सर्वांनी या सगळ्या ज्येष्ठांची घ्या। त्यांच्या आयुष्यातला हा आनंदाचा दिवस आहे। जे आपल्या सर्वांचे स्वप्न होते ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले। त्या राम मंदिराचे, त्या रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्याला रवाना होत आहात। आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टरांसोबत आरोग्य पथक 5 दिवस आपल्या सोबत राहणार आहे। आपण स्वतःही आपली काळजी घ्या। तसेच मला पूर्ण खात्री आहे कर्मचारी, अधिकारी आपण सगळे आमचे आई वडील असल्याप्रमाणे आपल्या सर्वांची काळजी घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।